श्री स्वामी समर्थ. चला आज आपण दोशे बनवणार आहे. त्याच्यासाठी आता इथं दोशाचं पीठ घेतलेलं आहे आणि हो का इथं तवा ठेवलेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. हो का आता आपण इथं तेल घालून घेतलेलं आहे. तर आता डोसा टाकून घेऊया. हो का कशी मस्त जाळी पडलेली आहे. तर आता आपण ह्याला पलटून घेऊया. हो का आपण पंचदोशे बनवायलेत ना. बघा कसा खरपूस भाजलेला आहे. आता आपण काढून घेऊया. आता दुसराही घालून घेऊया आपण. हो का आपला दुसराही असा एकदम छान झालेला आहे. पलटून घेऊया. हो का आणि दोशाचं पीठ कसं हो का असं झालं पाहिजे एकदम. हो का लय पातळ पण नाही आणि लय घट पण नाही. हो का हे किती एकदम छान असं आहे. चला हो का आपला ही डोसा झालेला आहे मस्त असा. हो का किती छान झालेला. आता हे काढून घेऊया. हो का आपण तिसरा हे डोसा टाकून घेतलेला आहे. तर बघा ह्याच्यावर कशा मस्त अशा फुटायला लागलेल्या आहेत. हो का म्हणजे ती जाळी तयार व्हायला लागली. आणि दोशाला जाळी आली ना दोशे खूप छान लागतात खायला. हो का मस्त कशी जाळी पडायला लागलेली आहे बघा आपल्याला. माझ्या मैत्रिणींनो नक्की तुम्ही एकदा असे बनवून बघा. खूप छान आहेत. बनवायला पण सोपे आहेत आणि खायला पण एकदम टेस्ट आहेत. हो का आता आपण पलटून घेऊया. हो का बघा हो का ही पण आपला पंचडोसा एकदम छान झालेला आहे. तर आता आपण काढून घेऊया. तर आता आपण अजून टाकून घेऊया. हो का मस्त. हो का कशी जाळी पडते बघा एकदम छान. आणि दोशाला जाळी पडल्यावरच छान दिसतो पण आणि खायला पण सुंदर लागतो. बघा किती छान जाळी पडलेली आहे. तर बघा कशी जाळी पडायला लागलेली आहे एकदम छान. आणि माझ्या मैत्रिणींनो 2 वाटी मी तांदूळ घेतलेलं होतं आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये थोडी मेथी दाणा टाकला होता. तर आपण हे अलग अलग सारण भिजू घातलं होतं दुपारी आणि रात्रीच्याला आपण मिक्सरनं काढलं आणि त्याला ठेवलं झाकून. आणि ही सकाळ उठून सगळे डोसे बनवलेले आहेत. तर माझ्या मैत्रिणींनो नक्की तुम्ही असे एकदा बनवून पहा. तर चला आता आपण याला पलटून घेऊया. बघा असा मऊ लुसलुशीत झालेला आहे. बघा आपले एवढे डोसे झालेले आहेत. आणि आपण इथं ही टमाटा सॉस घेतलेला आहे खाण्यासाठी. आणि घाई गडबडीत जर मुलांसाठी बनवायचे असेल ना तर एकदम सोपे आहेत. आणि हे पीठ करून आपण 2-3 दिवस फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. ह्याला काही होत नाही. पण व्यवस्थित करायचं आणि व्यवस्थित ठेवलं ना हे 2-3 दिवस नक्की पीठ राहतंय. आणि माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला माझी डोश्याची डिश पंचडोश्याची डिश कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.